टोटल एक मजबूत धावसंख्या उभारण्यामध्ये ते यशस्वी होऊ शकतात. मात्र त्या दिशेने त्यांना प्रयत्न देखील करणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्गावरती बाळू लांडे मागच्या मॅच मध्ये खरं तर महागडे ठरलेले आहेत. तब्बल 22 धावा निर्णायक षटक हाताळत असताना त्यांनी खर्च केला आणि त्यांच्या संघाला मात्र पराभवाच्या खाईमध्ये जावं लागले. या मॅच मध्ये त्यांच्याकडे देखील संधी आहे कमबॅक करण्याची. ते कमबॅक त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळणार का पाहूयात. बाळू लांडे राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होत आहेत. वानखडे क्रिकेट स्टेडियम एंडनं पहिलाच बॉल उजव्या डाव्या एसटीच्या बाहेरचा बॉल त्याच दिशेनं फ्लिक करायचे. फेकी मात्र अस्ताव्यस्त. बॅकअपला अजिंक्य बुचडे फार दूरवरती आहे. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये होताना पाहायला मिळतंय. लेग बाईटच्या स्वरूपाच्या या 2 धावा आहेत. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा मात्र आता इथे बनवल्या जातील. बऱ्याचशा धावा आज सर्व संघांनी एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये खर्च केलेल्या आपण पाहिलं. या मॅच मध्ये देखील बऱ्याचशा धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये खर्च केल्या जात आहेत. यावेळेस पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर डाव्या बाजूला फटका खेळायचा आहे. ऑन साइडला फटका खेळायचा आहे. आडव्या बॅटनं अक्रॉस द बॅट. मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकलेला नाही. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये धावफलक स्थिर. 60-65 धावा ज्या धावफलकाची चर्चा आपण करत होतो तिथपर्यंत धावा इथे जमवाव्याच लागतील. रिय संघाला पुन्हा एकदा स्लोअर 1. यावेळेस देखील शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे. मागे जाईल चेंडू. थर्ड मॅनला शॉर्ट थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बाईच्या स्वरूपाची ही एक सिंगल फलंदाजाला मिळणार आहे. आतापर्यंत 3 चेंडू बाळू लांडे यांनी हाताळलेत. तिथे जर आपण पाहिलं तर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा खर्च केलेल्या आहेत. बॅटच्या साह्यानं अजूनही एकही धाव या षटकामध्ये प्राप्त झालेली नाही आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं फटका खेळायचा. बॅट आणि बॉलचा संपर्क पुन्हा एकदा होणार नाही. डॉट बॉलची मालिका मैदानाच्या आतमध्ये. आधी 4 चेंडू मध्ये जर आपण पाहिलं तर एकही धाव बाळू लांडे यांनी खर्च केली नाहीयेत. बाईज आणि लेग बाईच्या स्वरूपानं जरूर धावा आलेल्या आहेत. मात्र बॅटच्या साह्यानं बॅट आणि बॉलचा संपर्क अजून त्यांनी होऊ दिलेला नाहीये. पुढचा बॉल. यावेळेस पावलांचा वापर. फटका मात्र तिथे फसलाय. बॅटची कडा यष्ट्यांच्या मागे किरण बुचडे सुंदर झेल टिपतायत आणि अजून एक गडी बाद होईल. यश शिंदे बॅक टू द पेव्हिलियन. धक्का क्रमांक 4. संधी साधुनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. वाळेनगावचे सरपंच सन्माननीय संजय अण्णा साठे यांच्या वतीने बळीची टाळी. क्रिकेटमध्ये ज्या प्रकारे सुरुवात होईल त्याच प्रकारे शेवट होईल असं क्रिकेट नाहीये. तेच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. कारण मागच्या मॅच मध्ये तब्बल 22 धाव्यांचं महागडे षटक हातात काही धाव खर्च केली नाहीये. निर्धाव षटक आपल्याला पाहायला मिळणार आहे का? यावेळेस खोलवर टाप्याचा बॉल फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक येत आहे. चेंडूच्या खाली झेल टिपला गेलाय आणि टाळ्यांच्या गजरात इथे अभिनंदन करूया. या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक बाळू लांडे इज द मॅन.